कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची 1918 पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर, कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर। तिखट आहे पण झटका नाही, चटकदार आहे पण जळजळणारी नाही, मधुर आहे पण गोड नाही, खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही। एक वेळ आपण चव घेऊन पहा। मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा, वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा, तोंडल, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। वीर धरणावर। मोबाईल नंबर 9960885771 आणि 9767164161। सावधान हिंदुस्तान न्यूज, ज्वलंत विचार, ज्वलंत आचार। श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा 228वा संजीवन समाधी दिन सोहळा यावर्षी कार्तिकी यात्रा 2023 अंतर्गत साजरा होत आहे। आळंदी यात्रेस भाविक राज्य परिसरातून दिंड्यांमधून हरिनाम गजरात दाखल झाले असून भाविकांचा ओघ आळंदीकडे सुरू आहे। लाखो भाविक आळंदीत दाखल झाल्याने आळंदीत विविध ठिकाणी हरिनाम गजर सुरू झाला आहे। राज्यातून येणाऱ्या भाविकांसह नागरिकांची यात्रा काळात गैरसोय होऊ नये यासाठी आळंदी नगर परिषदेने विविध नागरी सेवा सुविधा देण्यासह उपाययोजना केल्या आहेत। नगर परिषद प्रशासन भाविकांचे स्वागतास सज्ज असल्याचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी सांगितले। आळंदीत कार्तिकी यात्रा काळात सोहळ्यास येणाऱ्या भाविकांसाठी आळंदी नगर परिषदेने पुणे जिल्हा प्रशासनाने केलेल्या सूचनाप्रमाणे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख, प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे, तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार तयारी केली आहे। यात्रा काळात भाविकांना नागरी सेवा सुविधा या अंतर्गत देण्यात येणार असून नागरी सेवा सुविधा देण्यास नगर परिषद, महसूल, आरोग्य सेवा प्रशासनाने प्राधान्य दिले असल्याचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी सांगितले। पाणी पुरवठा विभागाचे माध्यमातून कार्तिकी यात्रेच्या कालावधीत 24 तास पंपिंग चालू ठेवून झोन पद्धतीने पुरेशा प्रमाणात नियमित शहरात पाणी पुरवठा करण्यात येणार आहे। पाणी पुरवठा केंद्रामधील मशिनरी, मोटार्स इत्यादी सुसज्जित ठेवण्यात येत आहेत। यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग पुणे यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आले आहे। तांत्रिक अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने पाणी पुरवठा नियमित होण्यासाठी दक्षता घेण्यात आली आहे। आळंदीला आता थेट भामा आसखेड धरणातील पाणी बंदिस्त पाईपलाईन मधून पुरवठा होत असल्याने भाविकांच्या पिण्याच्या पाण्याची गैरसोय दूर झाली आहे। आळंदी शहराकरिता पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यास पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्याकडे देखील मागणी करण्यात आली आहे। पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे। याशिवाय शासकीय पाण्याचे टँकर, खाजगी पाण्याचे टँकर भाड्याने घेण्यात आले असून ते ठिकठिकाणी तैनात ठेवण्यात आले आहेत। आळंदीत संयुक्त अतिक्रमण कारवाई प्रभावी पिंपरी चिंचवड महापालिका तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस यंत्रणा, वाहतूक पोलीस यांच्या मार्फत संयुक्त अतिक्रमण पथक तैनात करण्यात आले आहे। शहरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे। रहदारीला अडथळा होणार नाही याची यातून दक्षता घेण्यात येत असल्याचे वाहतूक विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर यांनी सांगितले। संपूर्ण आळंदी शहरामध्ये रस्त्यावरील दिवाबत्ती प्रभावी ठेवण्याचे नियोजन करण्यात आले असून याची तयारी पूर्ण झाली आहे। इंद्रायणी नदी घाट, प्रदक्षिणा रस्ता आणि शहरांतर्गत रस्ते आवश्यक त्या ठिकाणच्या रस्त्यावरील नादुरुस्त विद्युत दिवे युद्ध पातळीवर दुरुस्त करून बसवण्यात आले आहेत। प्रदक्षिणा मार्ग, शहरांतर्गत असलेले चौक, इंद्रायणी नदी घाट, सिद्धबेट आदी ठिकाणी फ्लड लाईट म्हणजेच फोकस लावून जादा विद्युत प्रकाश व्यवस्था करण्यात आली आहे। आळंदीत आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून आपत्ती व्यवस्थापन कक्षात सर्व शासकीय खात्यातील कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत। या ठिकाणी संपर्क यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे। विविध खात्यामार्फत यात्रा काळात केलेल्या नियोजनाचा आराखडा, नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचारी यांचे नियुक्त केलेल्या वेळेप्रमाणे नाव आणि संपर्काची यादी ठेवण्यात आली आहे। कार्तिकी यात्रा काळात सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे। यासाठी विविध ठिकाणी शहरामध्ये सीसीटीव्हीची यात्रेवर नजर ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। आळंदी पोलीस ठाण्यात तसेच आळंदी नगर परिषद कार्यालयातून यात्रा आणि गर्दीवर नियंत्रण ठेवता येणार असल्याचे आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी सांगितले। पब्लिक ॲड्रेस सिस्टीम वॉकी टॉकी शहरात कार्यरत ठेवण्यात आली आहे। संपूर्ण शहरामध्ये सूचना आणि हरवलेल्या व्यक्तींची माहिती देण्यासाठी केंद्रीय सूचना यंत्रणा बसवण्यात आली आहे। यात्रा काळात भाविक भक्तांना आवश्यक सेवा सुविधा पुरवण्याबाबत तसेच इतर शासकीय यंत्रणा संपर्क साधण्यास सूचना देण्यासह नियोजन करण्यात आले असल्याचे आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
सुनील गोडसे यांनी सांगितले. स्वच्छ तीर्थक्षेत्र आळंदीसाठी उपाययोजना आळंदी हे स्वच्छ तीर्थक्षेत्र आळंदीसाठी नगर परिषदेने कंबर कसली आहे. यासाठी स्वच्छता सफाई ठेकेदार आणि पालिकेचे कामगार यांच्या वतीने शहरात स्वच्छता करण्यात येत आहे. आळंदी शहरातील तुंबलेली गटारे कचराकुंड्या स्वच्छ ठेवण्याचं काम सुरू करण्यात आले आहे. विल्हेवाट लावणे, पावडर आणि आवश्यक ते जंतुनाशके फवारणे तसेच फॉगिंगचे शहरामध्ये काम सुरू झाले आहे. धुराडी फवारणी प्राधान्याने करण्यात आली आहे. नगर परिषदेने अनेक ठिकाणी मोबाईल टॉयलेट बसवले आहेत. चाकण चौक शाळा क्रमांक 1 नगर परिषदेच्या ग्राउंडवर सुलभ शौचालय कार्यरत ठेवले आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत शेकडो शौचालय, नगर परिषद शाळा परिसर, एसटी स्टँडच्या मैदानात, नवीन पुलालगत सिद्धबेटाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेने जादा शौचालयाची उभारणी करून स्वच्छतेबाबत व्यवस्था केली असल्याने शहरामध्ये आरोग्य सेवेसह यात्रा नियोजनातून नगर परिषद भाविकांच्या स्वागतास सज्ज झाली असल्याचे मुख्याधिकारी काहीश केंद्रे यांनी सांगितले. आळंदी येथील इंद्रायणी महाआरती सेवा ट्रस्ट तर्फे नित्यनेमाने दैनंदिन इंद्रायणी नदीची महाआरती उपक्रम सुरू केला असल्याचे अध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी सांगितले. या उपक्रमात संस्थेचे खजिनदार भोलापूरजी महाराज, सचिव लक्ष्मण गुंडरे, उपाध्यक्ष राहुल चव्हाण, सदस्य सागर महाराज लाहुडकर, रोहिदास कदम, ज्ञानेश्वर गुंडरे, तुकाराम नेटके, दिनकर तांबे, सचिन महाराज शिंदे, गोविंद तौर आदी परिश्रम घेत आहेत. भाविक नागरिकांची उपस्थिती वाढत आहे. आळंदी कार्तिकी यात्रेत भाविक नागरिकांच्या आरोग्य सेवेस प्राधान्य देण्यात आले असून प्रभावी आरोग्य सेवा पुणे जिल्हा परिषद, आळंदी ग्रामीण रुग्णालय, तालुका आरोग्य विभाग यंत्रणा यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आली असल्याचे आळंदी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नंदू वणवे यांनी सांगितले. आळंदी कार्तिकी यात्रेच्या पहिल्या दिवशी 3600 वर भाविकांची आरोग्य तपासणी करण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर इंदिरा पारखे यांनी सांगितले. तीर्थक्षेत्र आळंदीतील माऊली मंदिरावर कार्तिकी यात्रेचे निमित्त लक्षवेधी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिर परिसर तसेच आळंदी देहू परिसर विकास समितीच्या माध्यमातून इंद्रायणी नदी घाटावर देखील लक्षवेधी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यामुळे मंदिर आणि नदी घाट परिसर प्रकाश झोतात आला आहे. भाविक नागरिकांचे लक्ष वेधले जात आहे. परंपरांचे पालन करीत आळंदी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम सुरू असल्याचे व्यवस्थापक माऊलीवीर यांनी सांगितले. सावधान हिंदुस्तान न्यूज करिता प्रतिनिधी अर्जुन मेदनकर, आळंदी. कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची 1918 पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर, कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर. तिखट आहे पण झटका नाही, चटकदार आहे पण जळजळणारी नाही, मधुर आहे पण गोड नाही, खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही. एक वेळ आपण चव घेऊन पहा. मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा, वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा, तोंडल, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. वीर धरणावर. मोबाईल नंबर 9978875171 आणि 9767164161. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.